अगदी हाच मुद्दा आहे मधुजी की ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला तर परवानगी देण्यात आलेली नाहीये, त्याचप्रमाणे पुरुष प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली नाहीये, मग या परवानगीचा उपयोग काय असं देखील एक प्रश्न विचारला जातो। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत। विजय, तू जिथे आहेस तिथून लोंढाच्या लाखोंच्या संख्येने रोज प्रवासी मुंबईमध्ये येतात त्यांच्या रोजीरोटीसाठी, मात्र त्यांना परवानगी मिळालेली नाहीये लोकल प्रवाशाची, त्यामुळे अर्थातच त्यांचा वेळ जात असणार आणि प्रचंड त्यांना त्रास होत असणार आहे। या सगळ्यावर चेन्नई पॅटर्नवर वगैरे काय या प्रवाशांचं म्हणणं आहे? केतकी, मी आता विरार मध्ये आहे। विरार मधून अनेक हजारो नाही लाखो लोकांचं येणं जाणं असतं, परंतु सध्या सर्वांना खुली न केल्यामुळे अनेकांचे हाल झालेत, अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, त्यामुळे सर्वांचे मोठे हाल झाले। माझ्यासोबत स्थानिक लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांना काय म्हणायचं, काय सुविधा केली पाहिजे। नमस्कार, मी हार्दिक राऊत। मी युवकांच्या वतीने आणि शिक्षकांच्या वतीने प्रश्न इथे विचारू इच्छितो। शाळा, ज्युनियर कॉलेज चालू केलेले आहेत, शिक्षकांना मुंबईमध्ये येणं जाणं, आमच्या विभागातले अनेक शिक्षक पालघर डहाणूपासून मुंबईपर्यंत प्रवास करतात, त्यांना डेली तिकीट काढण्यासाठी लाईनीत उभं राहावं लागतं, त्यांना पासची सुविधा नाहीये। तसेच ज्या प्रायव्हेट तिकीट जिथे मिळते, जिकडे तिकीट खिडक्या आहेत, त्या पण अजून उपलब्ध झालेल्या नाहीयेत। लोकांना आज आमच्या इकडच्या लोकांना प्रवास करण्यासाठी रोज बसनी ते प्रवास करतायत, त्यामुळे मुंबई अहमदाबाद हायवेवर मोठी कोंडी निर्माण होते। 6-6 तास प्रवासात त्यांचे जात आहेत, तर लवकरात लवकर शासनाने ही लोकल चालू करावी, सर्व जनसामान्यांची ही एक लाईफ ही बंद ओपन करावी, लाईफलाईन सुरू करावी असं म्हणणं आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे प्रथम महापौर राजू पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या, ते एक उद्योजक सुद्धा आहेत, काय सांगाल काय केलं पाहिजे? जसं आता हार्दिक म्हणाला त्याप्रमाणे वसई विरारचं पॉप्युलेशन जे आहे, ही महानगरपालिकेचं पॉप्युलेशन साधारण 25 लाखाच्या आसपास आहे आणि इथे राहणारा वर्ग जो आहे त्यातला मॅक्झिमम वर्ग जो आहे मुंबई ठाण्याकडे जाणारा वर्ग आहे आणि इथे मुंबईकडे जाण्यासाठी मुंबईची लाईफलाईन म्हटली जाते लोकल, त्या लोकलमध्ये त्यांना जायला मिळत नाही, त्यामुळे काही लोक कारनी जातात, काही बसनी जातात, काही मोटरसायकलनी जातात आणि आपण बघता की गेल्या साधारण 2-3 महिन्यामध्ये मोटरसायकलचे ऍक्सिडेंट खूप झालेले आणि बरेच लोक इथे दगावलेले आहेत। खरं म्हणजे लोकलला आता परवानगी द्यायला काही हरकत नाहीये। आपण बघितलं असेल की 31च्या दिवशी गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी तो 31 साजरा केला, पण त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही आणि मला असं वाटतं की आपल्या भागातल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती ही खूप चांगली आहे, त्यामुळे कोरोनाचा दुसरा जरी स्पेल इकडे आला तरी आपल्यावर खूप मोठा फरक पडणार नाही, कारण खरोखरच आपली रेजिस्टन्स पॉवर चांगली आहे। आणि सर्वात महत्वाचं, ज्या वेळेला लॉकडाऊन करण्यात आलं त्यावेळेला कोरोना झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक असणं उभा करण्यासाठी आपल्याला वेळ मिळावा, हा त्यामागे एक पहिला उद्देश होता आणि आता इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे उभं आहे। आपण बघता हॉस्पिटल्स रेडी आहेत, बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या संस्थांनी वेगवेगळ्या प्रकारे कोविड झालेल्या लोकांसाठी ज्या सोयी केलेल्या आहेत त्या आता ओस पडल्यात की 10,000 लोकांची सोय केलेली आहे, तिकडे जेमतेम 200 लोक ऍडमिट आहेत, त्यामुळे काही हरकत नाहीये की लोकल पूर्णपणे सुरू करायला पाहिजे असं मला वाटते। लोकल सुरू करायला पाहिजे असं यांना वाटतंय। अगदी विजय, खरोखरच हेच तर म्हणणं आहे सगळ्यांचं की आम्हाला किमान प्रवासाची मुभा द्या। आणि वंदनाताई, तुम्ही आणि मधुजी तुम्ही देखील या वृत्तमालिकेत सहभागी झालात आणि तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल धन्यवाद। धन्यवाद विजय, प्रवाशांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।